नमस्कार तुम्हा सगळ्यांना. परत एका नवीन विषयावर नवीन टॉपिकवर मी तुम्हाला आज छानशी माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओला मी सुरुवात करते. चला तर स्किप न करता कुठेही हा व्हिडिओ नक्की बघा. आत्ता नवीन लग्नसराई तर चालू झालेली आहे. त्यामध्ये सगळ्यांना छान दिसा वाटतं, पण आपल्याला हळदीच्या दिवशी कोणत्या साड्या घालायच्या हे काही समजत नाही. भरपूर साड्या असतात, पण कोणती साडी घालावी, काय घालावी ते काही समजत नाही आहे. म्हणून मी तुम्हाला आज एका नवीन विषयावर तुम्हाला सगळे चर्चा करणार आहे. तर चला तर आपण आजच्या साड्या बघूया. अशा 12 प्रकारच्या साड्या आहेत, त्या नवीन नवीन तुम्ही घालू शकतात. हळदीच्या काठापदराच्या आहेत किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आता नवीन ट्रेंडी साड्या आहेत, ते तुम्हाला मी आज लुक दाखवणार. चला तर पाहूया साड्यांचे कलर. ही पहा, ही साडी किती छान दिसत आहे. तुम्ही गोल्डन साडी निवडली तर अगदीच छान मस्त सगळ्यांमध्ये उठून दिसाल. म्हणून हा कलर पण छान आहे. नक्की तुम्ही हा ट्राय हळदीमध्ये हा गोल्डन कलरचा आहे बघा. ह्याच्यावर लाल ब्लाऊज तुम्ही निवडू शकता किंवा साडी प्लेन असेल तर ब्लाऊज भरलेलं अगदी एकदम छान दिसतं. म्हणून तुम्ही हळदीसाठी अशा प्रकारे साड्या जर चॉईस केल्या तर नक्कीच तुम्ही सगळ्यांमध्ये बेस्ट दिसाल याची मी तुम्हाला खात्री देते. म्हणून तुम्हाला आज मी 12 प्रकारचे साडी डिझाईन दाखवणार आहे. तर बघा किती छान दिसतंय. तुम्ही यापैकी एखादी साडी चॉईस केली तर सगळ्यात भारी तुम्ही दिसतात. त्याच्यावर तुम्ही मॅचिंग ज्वेलरी टिकली किंवा कॉन्ट्रॅक्ट रंगाचे निवड करू शकता. ही पण साडी खूप छान मस्त युनिक पॅटर्न आहे, खूप छान दिसत आहे. असे झुमके तुम्ही मोठे मोठे घातले तर आणखीच तुमचं रूप एकदम भारी दिसेल. अशा प्रकारे नवीन नवीन वेगवेगळ्या साड्या आपण हळदीच्या कार्यक्रमामध्ये घालू शकता. ह्या साडीमध्ये बघा बन हेअरस्टाईल तर किती छान मस्त दिसत आहे. अशा प्रकारची पण तुम्ही गोल्डनमध्ये थोडीशी साडी घालू शकता आणि एकदम छान मस्त दिसू शकता. ब्लाऊजवर थोडंसं वर्क वगैरे असेल तर आणखीनच छान दिसाल. हळदीमध्ये अशा सिंपल आणि सोबर साड्या घातल्या तरी छान दिसतात. आणि नंतर आपण पहा, काठापदराच्या साड्यामध्ये पण वेगवेगळे लुक असतात. ह्या साडीवर लाल सिवलेसमध्ये ब्लाऊज पण एकदम साधं छान ब्लाऊज म्हणजे घालू शकता तुम्ही. सिवलेसमध्ये पण ब्लाऊज एकदम भारी दिसतात आणि साडी म्हणजे खूपच छान वाटतात तुम्ही त्याच्यामध्ये. ही साडी पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता. काहीतरी वेगळं युनिक घालायलाच पाहिजे हळदीच्या कार्यक्रमामध्ये. ही काठपदराची साडी पण कशी वेगवेगळ्या शेडमध्ये तुम्हाला भेटतात, पण ही पण साडी एकदम हळदीच्या कार्यक्रमामध्ये परफेक्ट आहे. तर ही पण तुम्ही घालू शकता. तर तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या साड्या तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्येच. तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू, कंटिन्यू बघत राहा बस. ह्यामध्ये पण तुम्हाला बघा हे बोट नेकचे पॅटर्न साडी पण उठून दिसेल एकदम भारी छान. ही पण साडी खूप छान आहे. अशा वेगवेगळ्या पिवळ्या रंगाच्या साड्या तुम्हाला ट्राय करायला नक्की आवडतात आणि मग ह्याच्यामधनं तुम्हाला काहीतरी करायला भेटेल नक्कीच. ही साडी तर एकदम भारी हिरवी आणि पिवळी काठापदराची साडी तुमचं लुक खूपच छान दिसेल. कारण काठापदराची साडी म्हटलं सगळ्यात भारी कार्यक्रमामध्ये छान दिसते. म्हणून ही साडी तर एकदम परफेक्ट आहे. अशा प्रकारे पण चॉईस करा. तुम्हाला हे जड साडी जर नसेल तर तुम्ही हे फ्लोअर प्रिंटचे शिफॉनमधली साडी पण घालू शकतात. एकदम छान दिसते. सिवलेस ब्लाऊज ह्याच्यावरती तुम्ही घालू शकता आणि हळदीमध्ये तुमचं काहीतरी युनिक लुक सगळ्यांनाच आवडेल आणि सगळ्यात भारी दिसाल ह्याची मी गॅरंटी देते. ही पण साडी खूप सुंदर दिसत आहे. अशा प्रकारे ह्या 12 कलर मी तुमच्यासाठी दाखवले आहे. तर तुम्हाला कसे वाटले हे साड्यांचे प्रकार तर नक्कीच मला माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि साड्यांची हळदीसाठी स्पेशल गोल्डन पिवळ्या साड्या कशा वाटल्या, नवीन नवीन साड्या. कारण तुम्ही हळदी कार्यक्रमामध्ये एकदम सगळ्यात भारी दिसताल अशा जर साड्या जर तुम्ही घातल्या तर. त्याच्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही लग्नसराई आता तर सगळ्यांच्या घरी जवळपास पाहुण्यामध्ये होतच आहे. तर त्या हळदी कार्यक्रमामध्ये तुम्ही नक्की हे सगळे 12 लुक ट्राय करून बघा. सगळ्यात भारी तुम्ही दिसाल, यात काही शंकाच नाही आहे. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या ज्या मी तुम्हाला 12 प्रकारच्या साड्या घातल्या त्या तुमच्या म्हणजे हळदीसाठी स्पेशल गोल्डन साड्या ट्राय करू शकतात. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, जर छान वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा की असे आणखीन व्हिडिओ नवीन नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत धन्यवाद.